कळंबोली वसाहतीमधील सिडकोच्या नालेसफाईच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे। नालेसफाईसाठी वारंवार तक्रारी करून सुद्धा सिडकोकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते। प्रत्यक्षात मात्र नालेसफाई होतच नसल्याने येथील नाल्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे। असे असले तरी नालेसफाईच्या कामासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केल्याचे रोडपाली येथील योगेश पगडे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून स्पष्ट झाले आहे। दरम्यान संबंधित सिडको अधिकारी सुनील कापसे यांनी आचारसंहितेचे अजब कारण देत याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। शहरांचे शिल्पकार सिडको सांगते आणि स्वतः सिडकोचे अधिकारीच या ठिकाणी प्रदूषण दुर्गंधीयुक्त वातावरण तयार करत, त्याचा नमुना हा आहे। या नाल्यांची फारच दुरावस्था आहे। आम्ही 15 दिवसापूर्वी इथे अधीक्षक अभियंता श्री फुलारी साहेब आणि कापसे साहेब कार्यकारी अभियंता यांना घेऊन या ठिकाणी त्यांचे व्हिजिट करून घेतलं होतं आणि त्याने व्हिजिट केल्यानंतर हे जे लाकूड या ठिकाणी पडलेलं आहे, हे लाकूड इथं होतं ते त्यांनी त्या बाजूला करून तेवढ्यात, पण पाणीचा निचरा होत नाहीये आणि आतून जो खालचा जो गाळ आहे, या पुलाच्या खाली जो गाळ आहे तो काय काढलेला नाहीये आणि काढतही नाही। फक्त एवढंच की आम्ही करतो दोन्ही साईडला इकडे तिकडे मातीकडे सरकवली का झालं काम आपलं, पण आहे ती अवस्था तशीच आहे। आता सेक्टर 1 नवीन सुधागडच्या शाळेच्या बाजूला जर नाल्यावर तुम्ही उभं राहिलात तर तिथं तुम्हाला उभं राहता येणार नाही, एवढी दुर्गंधी आहे त्या ठिकाणी। आणि तोच कॉर्नरचा जो नाला आहे तो सुद्धा ब्लॉक आहे। कधीपासून हे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर आपण कुठली तक्रारी वगैरे केलेल्या आहेत का? भरपूर तक्रारी केलेल्या आहेत, अनेक लोकांनी तक्रारी केली। माझे मित्र मिश्रा यांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे त्यांच्या तिकडे, परंतु तेवढ्यापुरतं ते साफ केलेलेच आहे। 48 लाख रुपये खर्च केला असं माहितीच्या अधिकारात सांगितलेलं आहे। मिस्टर योगेश पगडे यांनी माहिती मागवलेली आहे आरटीआय, परंतु त्यांनी जे खर्च केलेले पैसे ते 48 लाख रुपये कुठे खर्च झाले तेच काय कळत नाही। पण ही तक्रार केली या संदर्भात काय झालं त्या तक्रारी? वारंवार तक्रार करून आम्ही काहीच म्हणजे ते त्याच्यावरती काहीच ऍक्शन घेत नाही ते लोक। सिडकोचे अधिकारी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात असं आपलं म्हणणं? हो, दुर्लक्ष करतात। प्रत्येक सोसायटीचा आम्ही पत्र दिलंय, सही करून दिलेलं आहे, म्हणजे पाठपुरावा केलेला आहे, 10 वर्षापासून करतोय, पण काही त्याच्यावरती काय त्यांना ते ऍक्शन घेत नाही। इथे योगेश पगडे देखील आपल्या सोबत आहेत, त्यांनी आरटीआय कार्यकर्ते त्यांनी वारंवार ते सिडकोकडे या तक्रारी घेऊन जात असतात। काय माहिती आपली या संदर्भात? मुळात सिडकोकडे आपण नागरिक म्हणून आपण नागरिकांच्या समस्या घेऊन जात असताना त्यांना वस्तुस्थिती दाखवून सुद्धा प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना इथे घेऊन येऊन सुद्धा कामं होत नाही। ही कामं फक्त कागदावर झालेली असतात आणि प्रत्यक्षात तुम्ही बघितलं तर कामही झालेलं नसतात। फार मोठा भ्रष्टाचार झालेला असं आपला आरोप आहे का? असं म्हणू शकता, कारण की ज्या कामांची यादी काढली जाते दरवर्षी, परंतु ती कामं केली जात नाहीत। अधिकारी सांगितलं की दर 6 महिन्याला आम्ही कामं करतो, तर मी त्यांना प्रश्न केला की कामं होतात 6 महिन्यात, वर्षात कामं होतात, पण ते कामं झाल्यानंतर वस्तुस्थिती आहे तीच आहे, परिस्थिती तीच आहे। आपण आरटीआय मार्फत माहिती मागितलेली आहे, ती समाधानकारक मिळाली का आपल्याला? त्याच्यामध्ये काय सांगाल तुम्ही त्याविषयी? माहिती जी मिळाली आहे ती वस्तुस्थितीला धरून नाहीये, म्हणजे याचा अर्थ ती सुद्धा माहिती वेगळी आणि प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी, वस्तुस्थिती वेगळी आणि त्या कागदावर असलेली परिस्थिती वेगळी आहे। आता बघित असलेल्या या कामावरनं तुम्हाला दिसत आहे। सिडको जर वारंवार हे सगळं आपण तक्रारी करून देखील कामं करीत नसेल तर या पुढचं पाऊल काय असणार? या पुढचं पाऊल आता महानगरपालिकेकडे सिडको जर हस्तांतरित करते तर त्याला रोख मिळावे, त्याला ब्रेक मिळावा, सिडकोकडूनच ही कामं पूर्ण करून घ्यावी अशी आमची मागणी महापालिका आयुक्तांच्याकडे राहणार आहे आणि त्याचं पत्र आम्ही पुढच्या मंगळवारपर्यंत आम्ही त्यांना पोस्ट करणार आहोत। एकंदरीत आपल्याला सांगायचं आहे की ही सगळी सिडकोनी जबाबदारी घेतली पाहिजे, कारण त्यांनी खर्च केलेला ऑलरेडी आणि महानगरपालिकेच्या माती हे सगळं मारणार आहेत, बरोबर ना? हो, महानगरपालिकेच्या सगळं माती मारणार आहेत। सिडको याच्यातून अगदी बेचूट, म्हणजे जसं एखाद्या नाल्यातून किंवा गटारातून उंदीर कसा बाहेर पडून जातो तसं हे बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे। कळंबोलीतला मुख्य नाला त्या ठिकाणी आपण आहोत आणि काय म्हणणं आहे, त्याची सफाई झालेली आहे का कधी आपण विचारूया। काय सांगाल मिश्रा साहेब? हे 15-20 वर्ष झालंय, हे इथे काय हातच नाही लावलाय सिडकोनी कधी, मी बघितलंच नाही। तसंच आहे, कुठल्याही कामा नाही झालेलं आहे। हा कळंबोलीचा मुख्य नाला, जो नाला वलवली गाव स्टील मार्केट मधून वाहत येतो पाणी, तो मिळतो कासाडी नदीला। कळंबोली पावसाळ्यात जी बुडते ती ह्या मुख्य नाल्यामुळे आणि ह्या तुंबलेल्या नाल्यामुळे, कारण ह्या नाल्यांची वारंवार पेपरवर कामं होतात सिडकोच्या मार्फत, परंतु प्रत्यक्षात ही नाल्यांची कामं होत नाही। या मुख्य नाल्याचा पण हाच विषय आहे। ह्या नाल्यावर गेल्या वित्तीय वर्षात, मागील वित्तीय वर्षात जवळजवळ 14 लाखाची कामं दाखवलेली आहेत। आता 14 लाखाची जर कामं झालेली असतील तर मग हा आला कुठून? अशातला गाळ 14 लाखाची कामं झाली तुम्ही सांगता, बरोबर ना? पण प्रत्यक्षात त्याचा गाळ कधीच काढला नाही, कधीच काढलं गेलेलं नाही आणि असे या मागील वित्तीय वर्षाची माहितीनुसार आम्हाला समजलेलं आहे। परंतु माहिती आपल्याला कुठून मिळाली? या माहितीच्या अधिकारात जी माहिती मागवली आहे त्यामध्ये ही माहिती विस्तृतपणे दाखवलेली आहे सिडको।